एकटीनेच काम करायचं बाबा सगळं. त्याचं अवघड आहे. कोणी असं मदतीला पण येत नाही आणि काहीच नाही. करायचं काय आता? भोगायची पाळ घातली बाबा लई. किती ऊन पडले. सारखं एकटीनेच काम करायचं. कोणालाच असं वाटत नाही की मदत करा म्हणून थोडी पण. मस्त आरामशीर सगळ्यांनी खायचं प्यायचं. वैष्णवी कुठे गेलते हो तुम्ही? गेलतो बाहेर जरा. बाहेर? महिनाभर? बायको मिली जगली काय घेणं देणंच नाही आहे का नाही? मला लय टेन्शन आलं होतं, काय करावं कळत नव्हतं, तेव्हा गेलो निघून मी. टेन्शन फक्त तुम्हालाच येतं का? मला नाही येत का? अहो काही ही पद्धत ना, फोन ना मेसेज, काहीच नाही. 1 महिना झाले गायब झालेत. माणसाने तर काय करावा? खरंच मला काय करावं कळतच नव्हतं अजिबात. असं कसं टेन्शन एवढं? अहो बायको आहे, बोलावं माणसाने काय झाले काय नाही. बोलल्यावर टेन्शन जातं ना. तुझं सगळं खरं आहे, पण नाही जमलं मला ते. मला खरंच सुचत नव्हतं काय करावं. हा मग महिनाभर सुचलं का? आता आले सुचलं सगळं. कुठे गेलता, काश राहिल्यात, काय राहिलेत का दुसरी कुणी बघितली तुम्हालाच माहिती. मी तर तसं समजून सोडून दिलं. असलं नको विचार आणू मनात. माझ्या मनात काय नाही तसं. हा ना, म्हणून महिनाभर दम काढला बाहेर. एकदा पण असं वाटलं नाही की आपली बायको कशी राहते, काय राहते, कशी खाती पिती, काय बघावं? काय नाही वाटलं? खुशाल सोडून निघून गेला. अहो काहीतरी वाटायला पाहिजे तुम्हाला. अहो थोडं तरी विचार करायचा. गावातले लोक नावं ठेवायला लागले ते खुशाल नवरा सोडून गेल्यासारखं. घरचं बघायचं का स्वतःच्या पोटाचं बघायचं का घरच्यांच्या पोटाचं बघायचं का लोकांचे विचार बघायचे? जाऊ द्यायचं. कशाला आले तुम्ही? राहिले असते मी कशी पण. असं काय विचार करते तू? मी विचार करते? अहो लोकांनी कसा कसा त्रास दिलाय ना माझी मला माहिती. मी कशी कशी राहिले, कसं कसं सगळ्या स्वतःला सावरले, घरच्यांना सावरले, माझी मला माहिती. म्हातारी आई झाली, तिला सोडून टाकून गेले. लग्न झाले आपलं, आताच मला टाकून गेले. लोकांना काय वाटन? हिच्यातच काहीतरी प्रॉब्लेम होता म्हणूनच निघून गेले. वाटणच ना. तुझा नाही त्यात काय दोष? हे तुम्हाला माहिती आहे, हे मला माहिती आहे. 4 चौघांना नाही माहिती. लोक काय काय येऊन बोलत माझी मला माहिती. मी कशी कशी राहिले ना मला माहिती. आणि आता आलेत का तुम्ही विचारायला? जाऊ द्या, चुकलं माझं. नको चुकलं नको काय नको. जसे महिनाभर राहिले तसं आयुष्यभर राहा. मला माझ्या हालातवर सोडून द्या खरंच ना. म्हणजे आता परत माझ्यासोबत राहणार आणि परत काय झालं का परत जा निघून, आहे का नाही? अरे नाही चूक होणार माहिती तशी परत. नको नको नको. आता तुमच्यावर विश्वासच नाही राहिला, अजिबात नाही राहिला. अरे ऐक ना तू ना, अजिबात हात नाही लावायचा. महिनाभर राहिले ना तुम्ही, जिकडे जायचं तिकडे राहा, काय करायचं ते करा. कशाला विचार करता आमचा? नका करू. बरी मी आमच्या अशी. अरे माझ्यावर बोल तरी. मी काय कसं बोलू तुमच्या सोबत? तुम्हाला माझी तेव्हा नाही कदर कळली. तुम्ही खुशाल निघून गेले. एक सांगायचं तरी नाही. मी मला टेन्शन आहे म्हणून मी चाललोय किंवा काहीतरी सांगायचं ना. अरे घे समजून. मग बायकोंना समजून घ्यायचं, कोणी घ्यायचं? बरोबर. तुम्ही चुका करायच्या आणि आम्ही बायकांनी समजून घ्यायचं. ही कोणती पद्धत आहे हो? उद्या आम्ही जर असं निघून गेलं तर घरात नाही घ्यायचा. दुसऱ्यासोबतच गेली, असंच झालं तसंच झालं. आम्ही बोलतो का हो तुम्हाला असं कधी? एवढं पण नसतं. तुमच्यासाठी आम्ही ह्या घरात येऊन राहतो तर तुम्ही थोडी तरी कदर करायला पाहिजे का नाही? बरोबर आहे तुझं म्हणणं, कळतंय मला सगळं. झाली चूक, आता घे ना पदरात. कळत असतं ना तर तुम्ही सोडूनच नसते गेली. तुम्हाला किंमतच नाही हो बायकोची, काहीच किंमत नाही. आज जर माझ्या मनाला वाटलं असतं ना सगळं घर तसं सोडून निघून गेले असते माहिती का माहेरी, पण गेले नाही. अरे खरंच तुझे आभार मानतो, पण चल चल आता मला कर ना तू ऍक्सेप्ट. कसं ऍक्सेप्ट करू सांगा बरं? मी कसं ऍक्सेप्ट करू? 1 महिना तुम्ही निघून गेले, माझी कदर न करता काय गॅरंटी उद्या तुम्ही जाणार नाही मला सोडून? अरे नाही जाणार तुला सोडून. अहो एवढं कसं टेन्शन होतो? हक्काने सांगू शकत होते ना तुम्ही मला. काय झालं असतं? जास्तीत जास्त चिडले असते, बोलले असते, पण त्याच्यावरून सोल्युशन निघलं असतं. हा सोल्युशन होता का? जाऊ दे ना, आता घे समजून तू आता. बरोबर ना, आम्ही समजून घ्यायचं. ठीक आहे, काय मग आता करणार आहेस का नाही माफ? तू माफच करावं लागेल. दुसरं काय करू शकते मी? सांगा ना तुम्ही. महिनाभर न विचारता गेले, तेव्हा नाही विचार केला का? तेव्हा विषय सोडून दिल तर माझं गेले निघून का? दुसरीकडे गेले ते तिने सोडून दिलं म्हणून परत रिटर्न आले का? अवघड आहे. अरे कशी तू मला विचारलं नाही तुमचं बरं आहे का नाही? तू तुझीच बडबड करते. बरोबर, माझी बडबड दिसते ना तुम्हाला. अरे खरंच मला लय भूक लागलेली. तू काहीच नाही विचारलं मला तसं. तुम्ही तरी कुठं मला जाताना विचारून गेला. तरी पण मी एक माणूस आहे आणि मला माझं तुमच्यावर खरं प्रेम होतं म्हणून मी तुम्हाला बोलते. चला जेवायला घालते. चल. स्वतःच घोडं दटायचं.